नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र आपल्या युट्यूब चॅनलवर. आपल्या मनोहरपूर्वक स्वागत आहे. आज आपण राज्य शासनाच्या वतीने नुकताच घेतलेला अतिशय महत्त्वाचा आणि दिव्यांग बांधवांसाठी दिलासादायक निर्णय जाणून घेणार आहोत. हा निर्णय म्हणजे संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना या दोन महत्त्वाच्या योजनेमधील लाभार्थ्यांसाठी एक नवा टप्पा आहे. तर मित्रांनो, राज्य शासनाने मंत्रिमंडळ बैठकीत एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑक्टोबर 2025 पासून या दोन योजनेमधील पात्र असलेल्या दिव्यांग बांधवांसाठी मासिक 2,500 रुपये मानधन देण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या योजनेसाठी तब्बल 570 कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलेला आहे. संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत सुमारे 4,50,700 लाभार्थी पात्र आहेत, तर श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजनेअंतर्गत 24,015 लाभार्थी पात्र आहेत. आता याचा थेट फायदा मिळून राज्यातील जवळपास 4,75,000 दिव्यांग बांधवांना एक दिलासा मिळणार आहे. तर मित्रांनो, दिव्यांग बांधवांसाठी या मानधना वाढीचा मागणी बऱ्याच काळापासून होत होती. यासाठी बच्चू कडू यांनी उपोषण करून शासनाला जाग केलं आणि शासनाने दिलेल्या आश्वासना नंतर आता अखेर ही मागणी मंजूर झाली आहे. यामुळे राज्यातील दिव्यांग बांधवांच्या जीवनमानात सुधारणा होईल आणि आर्थिक मदतीचा एक मोठा आधार मिळणार आहे. तर आगामी प्रक्रिया एक अशी आहे की ऑक्टोबर 2025 पासून हे मानधन लागू होणार असले तरी लवकरच शासनाकडून या संदर्भात जिया काढण्यात येणार आहे. त्याचबरोबर आवश्यक निधी जिल्हा स्तरावर वितरित करण्यात ची प्रक्रिया देखील हाती घेण्यात येईल आणि म्हणजे पात्र दिव्यांग बांधवांना थेट त्यांच्या खात्यात ही रक्कम किंवा हे मानधन जमा होणार आहे. तर मित्रांनो, हा निर्णय खरंच खूप मोठा दिलासा देणारा आहे. राज्यातील हजारो दिव्यांग बांधवांसाठी योजना म्हणजे एक नवा आधार आहे. तर मित्रांनो, याविषयी आणखी अपडेट मिळतच राहतील. तर आपण हे सर्व अपडेट आपल्या चॅनलवर जाणून घेणार आहोत. म्हणूनच जर आपण आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत विशेषतः दिव्यांग बांधवांसोबत नक्की शेअर करा. धन्यवाद. जय जवान जय किसान मित्रांनो.